हॅलो गाईज, मी अनुष्का. होमिओ गुरुकुलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज मी होमिओपॅथिक मल्ट्रामेडिकामधली फर्स्ट रेमेडी दॅट इज एथोझासायनोपियन तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यामधला कोर काय आहे तर फर्स्ट ऑफ ऑल जो चिल्ड्रन पेशंट ॲज अ पेशंट म्हणून येणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल वॉमिटिंग असणार आहे, जे आपल्या पिक्चरमध्ये दिसते. वॉमिटिंग असेल, कशामुळे वॉमिटिंग असेल तर तो मिल्क जास्त, त्याला कोणत्याही प्रकारामध्ये मिल्कचे कोणतेही पदार्थ जमणार नाहीत. म्हणजे मिल्क खाल्लं तर वॉमिटिंग होणार. आणि त्याला तर वॉमिटिंग करून करून खूप जास्त डिहायड्रेशन, म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉपर हायड्रेशन भेटत नाही आहे, की प्रॉपर वॉटर इनटेक. वॉटर तर जास्त घेणार नाही तो, पण जे काही त्याला मिल्कमधनं वॉटरचा कंटेंट भेटतो आहे तो पण भेटणार नाही. त्याच्यामुळे तो खूप वीकनेस त्याला येणार आहे. मग त्याचा जे पूर्ण बॉडीचं पोस्चर त्याला मेंटेन करता येणार नाही. म्हणजे त्याचा जो नेक आहे तो त्याला बॅलन्स नाही होणार. त्याच्यामुळे तो त्याच्या वर पूर्ण डिपेंड असेल. म्हणजे त्याचा जो नेक आहे तो वर काय बोलतात त्याला, की मदर सपोर्ट करेल. आणि त्याची जी वॉमिटिंग असणार आहे ती ग्रीन असेल, पण ग्रीन ही रेअरली असेल. कोपियस त्याचा वास तर ऑब्विसली येणार आहे. त्याच्यानंतर ना जी दूध पिल्याच्या नंतर जी वॉमिटिंग होणार आहे ती कर्डसारखी असणार आहे, म्हणजे दह्यासारखी असेल. नंतर चीजी मॅटर असेल त्याच्यामध्ये. आणि खाल्ल्याच्या नंतर आता सपोज जरी त्याला पचन नसेल, म्हणजे थोडंसं जरी होत असेल तरी पण काही वेळाच्या नंतर असं वाटेल की ते अन्न डबल येतं आहे. जसं की जे प्राणी रवंथ करताना कसं फक्त एका टायमिंगमध्ये गिळतात आणि त्याच्यानंतर डबल म्हणजे चालण्यासाठी घेऊन येतात. तसंच तर फूडचं डबल असं घशापर्यंत येणार आहे त्या पेशंटच्या. त्याच्यामुळे त्याला वॉमिटिंग होणार आहे. ह्या इमेजमध्ये आपल्याला एवढं सगळं समजतं. आणि आपण आता इन डिटेलमध्ये बघूया की रेमेडीमध्ये काय दिलेलं आहे. होमिओपॅथिक मल्ट्रामेडिकाची रेमेडी आहे. ह्याच्यामध्ये एथोझासायनोपियन आपण बघतो आहे. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन आपण काय बघितलं, वॉमिटिंग. आता लहान बाळ म्हणल्यावर त्याच्यामध्ये वॉमिटिंग कधी असणार आहे, दात यायच्या वेळेला. म्हणजे साधारणतः बाळाच्या 9व्या महिन्याच्या नंतर दात यायला सुरू होतात. त्याच्यानंतर आता नवीन म्हणजे बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर जे काही ऋतू येतात, जे काही ऋतूला फेस करतं ते सगळे त्याचे फर्स्ट असतात. त्याला प्रत्येक ऋतूमध्ये त्रास होतो. पण ज्या वेळेला हॉट समर वेदर, म्हणजे जास्त उन्हाळ्यामध्ये त्रास होतो आणि त्याला वॉमिटिंग, त्याचा रिझल्ट असतो की वॉमिटिंग जास्त होते उन्हाळ्याच्या त्रासमुळे, तर आपण ही रेमेडी देऊ शकतो. आणि आपण काय त्या इमेजमध्ये बघितलं की मिल्क इंटॉलरन्स आहे, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं मिल्क जमत नाही आहे. त्याच्यानंतर क्लोरेला इन्फॅन्टा, म्हणजे कॉलरा जो असतो त्याच्यामध्ये जे सिम्पटम्स असतात की बाबा वीकनेस आहे, त्याच्यानंतरला त्याला उलटी होते. तसेच ह्याच्यामध्ये पण असतात इन्फांट्समध्ये, म्हणजे छोट्या बेबीजमध्ये. पण कॉलेरासारखं नसतं, पण लाईक कॉलेरा. त्याच्यानंतर एपिलेप्सी म्हणजे काय तर ज्या वेळेला फिट येते लहान बाळांना तेव्हा ही आपण रेमेडी देऊ शकतो. इंट्रोडक्शनमध्ये जे आपण रेमेडीचा कोर बघितला तो कोर सांगितलेला आहे. त्याच्यानंतर फक्त ॲज अ रीडिंग, म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कसं लिहायचं त्याच्याबद्दल नेक्स्ट स्लाईड्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर स्पेअर ऑफ ॲक्शन, म्हणजे ही रेमेडी आहे ती कशावर ॲक्ट करते. नर्वस सिस्टीम, ग्लँड्युलर सिस्टीम, म्युकस मेम्ब्रेन आणि स्किन. ईच अँड एव्हरी रेमेडीमध्ये जेव्हा आपण स्पेअर ऑफ ॲक्शन लिहितो एक्झाममध्ये तेव्हा स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन हे कंपल्सरी. त्याच्यानंतर पॅथोजेनेसिस म्हणजे नार्कोटिक प्रॉपर्टी अँड पॅरालायझिंग इफेक्ट, म्हणजे या ड्रगमध्ये काय पॅथोजेनेसिस आहे, नार्कोटिक म्हणजे काय ड्रग्स असतात. त्याच्यानंतर आणि पॅरालायझिंग इफेक्ट. आता कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे जो बेबी येणार आहे त्याच्यामध्ये त्याचा फिजिकल मेकअप कसा असणार आहे, म्हणजे तो दिसणार कसा आहे. त्याच्यामध्ये खूप पेन असणार आहे. त्याच्यानंतर त्याला एन्झायटी असेल आणि विकनेस आलेला असेल. कारण की त्याच्यामध्ये उलटी होऊन त्याच्या पोटामध्ये काहीच नाही आणि त्याला खूप एक्स्ट्रीम लेवलचा विकनेस आलेला असेल. त्याच्यानंतर आपण बघूया गायडिंग सिम्टम्स. फर्स्ट ऑफ ऑल आपण इमेजमध्ये बघितलंच होतं, इंटॉलरन्स ऑफ मिल्क इन एनी फॉर्म. कोणत्याही फॉर्ममध्ये मिल्क जमणार नाही आहे. त्याला वॉमिटिंग होणार आहे. मग वॉमिटिंग कशी, खाल्लं की लगेच होणार, म्हणजे काय सडन असणार आहे ती. त्याच्यानंतर व्हायलेंट, म्हणजे खूप जास्त प्रमाणात एकाच वेळ. त्याच्यानंतर आता दूध पांढऱ्या कलरचं असं मग मिल्की व्हाईट असणार आहे. आणि इन रेअर केसेस येल्लो असेल किंवा काही केसेसमध्ये ग्रीन पण असू शकते. आणि आता जी व्हाईट कलरची वॉमिटिंग होते ती कशी असणार आहे, ती कर्डसारखी किंवा ते चीजी मॅटर असं चिपकू लागणार आहे.
आणि आपण काय बघितलं, थर्ड पॉईंट ऑफ गायडिंग सिम्पटम इज रिअजिटेशन. म्हणजे खाल्ल्याच्या नंतर एका तासाने किंवा लगेच ज्या वेळेला बाळ दूध पेन त्यावेळेला त्या पुढचं रिअजिटेशन होणार आहे, म्हणजे लगेच तोंडाकडे येणार आहे. त्याच्यानंतरला कम्प्लीट अब्सेन्स ऑफ थर्स्ट, म्हणजे त्या बाळाला तहान लागणार नाही. त्यानंतर तो फिजिकली वीक असणार आहे, कारण की उलटी होऊन तो वीक होणार आहे. त्याच्यानंतर त्याला त्याचं स्टँड पण करता येणार नाही हेड. त्याच्यानंतर वेल मार्क लिनिया नॅझॅलिस. लिनिया नॅझॅलिस म्हणजे काय, ते लहान बाळ असतं ते स्माईल करताना जे लिनिया नॅझॅलिस नावाची एक लाईन पडते फेसवर, त्याला बोलतात लिनिया नॅझॅलिस. ते वेल मार्क्ड असणार आहे. त्याच्यानंतर इपिलेप्टिक पाझम, आय टर्न डाऊनवर्ड, म्हणजे ज्या वेळेला लहान बाळाला फिट येते त्यावेळेला काय काय पेशंट्समध्ये कसं की जे डोळे असतात ते उघडे राहतात, पण इपिलेक्टिव्ह स्पाझम म्हणजे जी एथुजा सायनोपियम ज्या आपण पेशंटला देणार आहेत किंवा ज्या बेबीला आपण प्रिफर करणार आहे त्याच्यामध्ये आय आहे ना तो डाऊनवर्ड टर्न होणार आहे. हर्पेटिक इरप्शन्स ऑन एंड ऑफ नोज, म्हणजे काय की लहान बाळाचं जे नाक आहे तिथे इरप्शन्स असणार आहे. हे आपले गायडिंग सिम्पटम्स झाले. मोर दॅन हाफ ऑफ द सिम्पटम्स त्या पिक्चर्समध्ये क्लिअर झालेले आहेत. त्याच्यानंतर माइंड काय, एक्झामिनेशन फॉर्म, म्हणजे त्याला एक्झामची भीती वाटते. त्याच्यानंतर काय, पेशंट म्हणजे जो बाळ आहे ते काय करतं, इमॅजिन बाळ इन द सेन्स तो असणार आहे 1-1.5 वर्ष तर होऊन गेलेलं असणार आहे किंवा कधी कधी 9-10 महिन्याचं असेल. इन एव्हरी केसेसचे इंडिव्हिज्युअलायझेशन, इन होमिओपॅथी देर इज इंडिव्हिज्युअलायझेशन. सो each and every patient will be different. देन पेशंट इमॅजिन, म्हणजे पेशंट काय इमॅजिन करतो की ते ज्या रूममध्ये बसलेला आहे तिथे काय आहे, रॅट आहे, तो इकडून तिकडून फिरतो आहे. आता काय आपण बघितलं की त्याला खूप विकनेस आलेला आहे. विकनेस आलेला आहे, तो विचार करू शकतो का, नाही करू शकत. मग तो काय कन्फ्यूज स्टेटमध्ये असणार आहे. त्यानंतर एलिमेंट्स फ्रॉम, म्हणजे कशामुळे होते त्याला. आपण काय डेंटिशन पहिल्या इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलं होतं, डेंटिशन किंवा हॉट समर वेदरमध्ये. त्याच्यानंतर त्याला दूध पिल्याच्या नंतर होणार आहे. त्याच्यानंतर डाएट जर प्रॉपर नसेल किंवा जर त्याची बॅड हायजीन असेल, प्रॉपर हायजीन असेल तरी पण होऊ शकतं. त्याच्यानंतर मोडॅलिटीज, त्याच्या मोडॅलिटीज काय असू शकतात, कधी वाढू शकतं उलटी होणं, त्याने खाल्ल्याच्या नंतर पिल्याच्या नंतर दूध, ऑब्विसली मिल्क कोणत्या पण फॉर्ममध्ये दिलं वाढला. त्याच्यानंतर समरमध्ये आपण बघितलं होतं इंट्रोडक्शनमध्ये की त्याला हॉट समर वेदरमध्ये जमणार नाही. स्टूल, डेंटिशन 3 to 4 AM इव्हिनिंग. फर्स्ट ऑफ ऑल ज्या 1 to 3 जे ॲग्रिवेशन्स आहेत ते लक्षात ठेवले तरी चालतील. देन ओपन एअरमध्ये गेल्याच्या नंतर त्या पेशंटला बरं वाटणार आहे. नेक्स्ट काय, ही जी इमेज आहे त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता. थँक्यू गाईज.